आपले अध्यक्ष शिवजयंती पप्पू भाऊ कदम. हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. तर व्लॉग चालू करायच्या आधी सगळ्यांना माझ्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे नेहमीसारखाच, कारण आज आपल्याला आपल्या ओझरची म्हणजे माझ्या गावाची शिवजयंती कव्हर करायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला भव्य अशी रॅली आहे गावात, तर ती रॅली अटेंड करायची. त्यानंतर संध्याकाळी बरेच कार्यक्रम असणार आहे. तर रॅलीमध्ये आपण डायरेक्ट द लेजंड RX 100 घेऊन जाणार आहे, कारण आम्ही तिथं सायलेन्सर जरा आवाज बिवाज जरा तगडा केलाय. तुम्हाला मी आता दाखवतो गाडी आली की. तर आता आपण आधी गावात जाऊ, तिथून आपली लेजंड RX काढू, मग रॅलीमध्ये जाऊ. ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लेट्स गो. चलो चलो चलो. गोला द बॉस, आमचा गोलू द बॉस, ये ठाकरे द बॉस. झेंडा बिंडा लावलाय, भाऊचीच गाडी आहे. तर डायरेक्ट आपण जाऊ एन्जॉय करायला जरा. गाईज आता आपल्याला आपली द लेजंड RX काढायची आहे. आपली आता RX काढू आणि जाऊ रॅलीला. ओके गाईज, तर आपण लोकेशनवरती आलोय. तुम्हाला आता जरा जागा काय चालू आहे बघू. आता आपण गावात आहे, बऱ्याच गाड्या आल्या आहे, हळूहळू येतील पब्लिक, काहीच विषय नाही. संध्याकाळी इथेच राडा होणार आहे, खतरनाक सेटअप तुम्ही बघू शकता. डीजे पण आलाय. काळे ऊन खूप लागतंय, रॅली लोक करून घेऊ असं माझं मत वाटतं. ओके काय सर, असं काही आपल्या ओझरचं सेटअप आहे. संध्याकाळी इथे कार्यक्रम होणार आहे. तर आता आधी आरती चालू करणार आहे, आरतीनंतर रॅली चालू करायची. आता आधी आरती करू महाराजांची, त्यानंतर रॅलीला सुरुवात करू. लेट्स गो. चला काढा गाड्या. मी आपल्या भाऊची दे दे आवाज दे, आवाज दे. तर आता आपल्याला रॅलीला सुरुवात करायची आहे. तर आता रॅलीला सुरुवात करू आणि बघू काय राडा होतो. लेट्स गो. आता झेंडा काढला रे, आता
गाईस तर रॅली आली आता. तर तुम्हाला जय शिवराय, तुम्हाला आता पूर्ण रॅली दाखवतो. आपण मल्हार डीजे लावला होता. तर आपला मल्हार डीजे इकडं अध्यक्ष पप्पू भाऊ कदम, ही पूर्ण रॅली सगळ्या 4 व्हीलर इकडे शेवटला ॲम्ब्युलन्स. तर ही आहे आपल्या ओझरची पूर्ण रॅली. आपली RX इकडे उभी आहे. आता आपली RX काढू आणि जाऊया. तर अशी काही आपल्या ओझरची रॅली आहे. काही गाड्या अटकल्या मागं. ठीक आहे, चला लेट्स गो. आता रॅलीचा वरचा व्ह्यू घ्या. एक नंबरला आपला मल्हार, आपल्या ओझरचा डीजे. त्याच्या मागे आपले अध्यक्ष शिवजयंती पप्पू भाऊ कदम. पूर्ण असं आपल्या ओझरचं भगवं वादळ. तर असं काही पूर्ण आपल्या ओझरचं भगवं वादळ. इकडे आपले पोर आहे सगळे. चला जाऊया आता रॅलीला, लेट्स गो. तर आता आपण गाडी बदलली आहे. मोठी गाडी घेतली, गरम होत होतं. चालली रॅली गावात आहे सध्या. डीजेचा हादरा बघा. काही विषय मल्हार बोलते, सबको बोलते, डायरेक्ट हादरी विषय. ओके गाईस, तर आपल्या सगळ्या गाड्या आला होत्या. सगळ्या गाड्या आल्या या ठिकाणी. तर आता जरा पोरं स्टंड बाजी करतील गाडींची, ती बघू. आपण गाडी बदलली होती मधल्या रॅलीमध्येच. इथं थांबूया आणि जरा आनंद घेऊया नाचायचा वगैरे. लेट्स गो. ओके गाईज, तर या ठिकाणी रॅलीचा कार्यक्रम आवरला आहे. जे ते ज्याच्या त्याच्या घरी चाललंय. आता आपल्याला संध्याकाळी ओके गाईज, तर संध्याकाळी 6 वाजता आपल्याला परत महानाट्याला यायचं आहे. तर महानाट्याचा आनंद घेऊ संध्याकाळी. त्यानंतर काय नाचतील वगैरे. तर अजून काय जेवण वगैरे पण नाही झाले. 2 वाजले. तर आता घरी जाऊ,
जेवण वगैरे करतो मी, थोडं वेळ आराम करतो, परत संध्याकाळी महानाट्याला यायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी महानाट्याला भेटू. लेट्स गो. जल जगदंबेच्या दारी हकारोळा घालीत होता, म्हणत होता करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. श्रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. अखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळ पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती. आदिलशाही सल्तनत के हद में मुगल आजम जहांगीर और शाहजहां की कुव्वत सल्ब हो गई। वहां एक कोहस्तानी चूहा धूम मचा रहा है, ये ताज्जुब की बात है। शिवाजी भोसला हमारी सल्तनत को तबाह करने पर तुल गया है। बताओ कौन शिवा की धज्जियां उड़ाएगा? कौन कौन? हजरत जिल्ले-ए-इलाही ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा। मरहबा, सुभान अल्लाह। जीते रहो बहादुर, खुदा तुम्हारी कुव्वते बाजू सलामत रखे। परंतु हे होणे म्हणजे अमावस्येच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे। आणि त्यातनं आपल्या मावळातल्या 10 देशमुखांची तोंड 10 दिसला, त्यांना एकत्र आणणार कोण? साहेब बघितलं का कोण आले ते? मग कान्होजी काका काय आलंय अफजल खानाचं फरमान? तुझ्या फौजेला कुमक करा असं म्हणलंय फरमान। अरे नाही म्हणलं तर जनाबा समेत घाण्यात घालून पिळू असं म्हणलंय। जनाबा समेत तेलाच्या घाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात? माणसं नाहीत, हैवान आहेत, हैवान। शिवाजी भोसला की बीखो बुनियाद खत्म करने के लिए मां बदौलत ने शाही सिपह सलार खाने आली जान बहादुर अफजल खान मोहम्मद शाही को बदौलत तुम्हें माला माल कर देंगे, जागीर बख्शेंगे। अत्यंत सांभाळून द्या, पण देवादिकांनाही त्रास देणाऱ्या त्या दैत्याचा समूळ नाश करा। त्या अफजल्याचं मुंडकं जमिनीवर लोळलेलं पाहिल्याखेरीज आमचा क्रोधाग्नी शांत होणार नाही। युद्धासाठी 32 दाताचं बोकड चालून येतो या उडवा खांडोळी घाना नळी। या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड। शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र घडवायला घ्या। मराठी वाघांचं हत्यार आहे, याचं नाव
नख. आप मिलाओगे तो हम तुम्हें वीजा पर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकण का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह है. हमारे गले मिलिए. दंड पर चीता मृगझुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है. जय शंकर. विधभर पोटाच्या टीसभर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती या कृष्णाजी बरोबर संपू दे. चला शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरणा वाली रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं. तर हाच होता आपला आजचा शिवजयंती स्पेशल व्लॉग. तर कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत पीस आउट.